आता जो तुम्ही फ्रीमध्ये रील्स पाहिली ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेली आणि तुमच्या सर्वांच्या सुद्धा कमेंट येत होता की गणपती बाप्पांवरती एखादा व्हिडिओ तर आपण आणलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं खूपच सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन आणि कॅपकट या दोन्ही ॲपचा यूज करून केलेला आहे क्रिएट. तर पहिल्यांदा आपण अलाइट मोशनमधून आहे ना फोटो एडिट करणार आहे. त्याच्यानंतर कॅपकटमध्ये थोडी एडिटिंग करणार आहे म्हणजे इफेक्ट जे असतील ते आपण कॅपकटमधून देणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे पण यूज केले मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मिळून जाईल. आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर पहिल्यांदा ते आपल्याला काय करायचं अलाइट मोशन इथे ओपन करायचं आहे. अलाइट मोशन इथे ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक प्रिसेट देईल मटेरियलमध्ये म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्रिसेट असेल. सिम्पली तिथून जाऊन ती प्रिसेट तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायची. अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट असेल तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे हा जो शेवटचा फोटो आहे ना तो सिम्पली इथून डिलीट करायचा आणि तुमचं जे इथे फोटो असेल सिम्पली इथून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण येते तुमचा फोटो असेल सिम्पली इथून ॲड करायचा आहे. तर यात आपण एखादा फोटो ॲड करू इथून. तर सिम्पली अशा वेळी इथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो फोटो आहे सिम्पली ह्या ग्रुपच्या खाली आणून ठेवायचा. त्याच्यानंतर इथून हे जे आहे ते परफेक्ट मिळून जाईल. आणि हे PNG आपण मटेरियलमध्ये दिलेले आहे. जर तुमच्या दाखवून नसेल तर इथून सिम्पली ॲड करायचं ह्या कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा प्रकारे जे पण असेल तुमचं ते इथून ॲड करू शकता. तर इथून अशा वेळी इथून ॲड केल्यानंतर फोटो आपल्या आता काय करायचं हाच फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे. वरती सेटिंगच्याकडे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि 3 नंबरचा इथून ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथून एक्सपोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली इथून सेव्हचं ऑप्शन मिळून जाईल. सेव्ह इथून करून करायचं आणि सिम्पली क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथे कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिम्पली सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं नाही. इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करू येते एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक करायचे. आता रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण ह्या बीट मॉड्यूलमध्ये जे बीट दिले त्यानुसार हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्याला कट करायचा स्प्लिट करायचा आहे जसं येते मी सांगतो तशा प्रकारे. तर इथे आपल्याला बघायची की ही जी आपण 1 बीट लिहिलेली आहे ती कुठे चेंज होते. सिम्पली थोडं स्क्रोल करून आपल्याला बघायची ते तुम्ही बघू शकाल की ही बीट आपल्या थोडं आल्यानंतर इथून चेंज होते. तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आणि पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते पुन्हा एकदा बघायचे. तर थोडं आल्यानंतर इथून आपली बीट चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन येते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करण्याचा बीटनुसार. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो पहिला व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं थोडं स्क्रोल करायचं आहे. ते तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आता जो आपण अलाइट मोशनमधून फोटो सेव्ह केलेला तो सिम्पली ते सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुमचा जो फोटो इथून ॲड होऊन जाईल. सेम प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे त्याच्या पुढच्या बीटला तोच फोटो इथून ॲड करायचा. तोच फोटो इथून ॲड करत शेवटच्या बीटपर्यंत तोच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर मी पण हा जो फोटो इथून ॲड करून घेतो लगेच. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे तिथून ॲड करून घेतलेला. आता तुम्हाला काय करायचं सिम्पली जसं इथून मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करायचे. हा जो आपला दुसरा फोटो आहे सिम्पली ते द्यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून मी तुम्हाला सांगेल की आता आहे ना जे फोटोला इफेक्ट आहेत कोणते द्यायचे आणि यामध्ये तुम्हाला मिळून जाते सिम्पली इनमध्ये आणि कॉम्बोमध्ये. तर या पहिला आपला जो दुसरा फोटो आहे त्याला सिम्पली काय करायचं रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा इनमधला. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली तुम्ही या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधलाच आपल्याला काय करायचं आहे वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे द्यायचं आहे. त्या फोटोत आपल्या कॉम्बोमधलाच एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा. तो जो इफेक्ट आहे तुम्ही ह्या फोटोला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे द्यायचं आहे. या फोटोला आपल्या आता इनमध्ये द्यायचं आहे. इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक हॉरिझॉन्टल. हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे द्यायचं आहे. या फोटोला आपल्याला कॉम्बोमधला प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे द्यायचं आहे. त्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधला प्लांडमा 2 जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे शेवटचा राहील त्या फोटोवरती क्लिक करायचे. इथे आपल्या इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. या फोटोला आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली पहिले एन्जूट द्यायचे. अशा प्रकारे आपल्याला पहिले एन्जूट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे.
पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करू इथे तुम्हाला आहे ना स्पीड आहे ते 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना तिसरा आणि चौथा फोटो आहे तिथे यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला आहे तिसरा फोटो तिथे येते. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ना स्पार्कच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला कोस्टल स्पार्क हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल तिसरा आणि चौथ्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 10 सेकंदाची तिथला फोटो आहे त्याच्या मध्यभागी यायचं अशा प्रकारे येतेल्यानंतर पुन्हा आपल्या इथे ना बॉडी इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्मूथच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्ट्रोकचा एक इफेक्ट मिळून जाईल पहिलाच तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हेतून ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल मध्यभागी ठेवायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना 12 सेकंदाची तिथला जो हा फोटो ज्यातून आपण स्प्लिट केला आहे ते यायचे. येतेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटून दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.